श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण थांबलो होतो 34वा अध्याय पूर्ण करून। तर आज मी सुरुवात करते आपल्या 35व्या अध्यायाला आणि अध्यायाचं नाव आहे कच देवयानी आख्यान सीमंतिनीची कथा। हे आपल्या अध्यायाचं नाव आहे। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाले, नामधारक त्यानंतर दत्त विप्रांच्या पत्नीने श्री गुरु नृसिंह सरस्वतींना आम्हाला मंत्रोपदेश देऊन कृतकृत्य करा अशी प्रार्थना केली। तेव्हा ते म्हणाले, साध्वी स्त्रियांसाठी पतीची सेवा हेच कर्तव्य, हीच भक्ती, हाच जीवन मंत्र। त्यांना मंत्रोपदेश केल्याने विघ्न उभे राहते। त्या संदर्भातील एक कथा सांगतो। दैत्यगुरु शुक्राचार्य यांना संजीवनी मंत्र अवगत असल्याने देवदैत्यांच्या युद्धात दैत्यांवर विजय मिळवणे दोघांना अशक्य झाले होते। शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु होते आणि त्यांना संजीवनी मंत्राचं ज्ञान होतं आणि दैत्यांच्या गुरूंना संजीवनी मंत्राचं ज्ञान असल्यामुळे देवतांना युद्धामध्ये त्यांच्यावरती विजय मिळवणं कठीण झालं होतं। त्यामुळे दैत्य फारच उन्मत्त झाले होते। म्हणून नंदीनी ध्यानमग्न शुक्राचार्यांना कैलासावर नेले। शिवजींनी त्यांना क्षणार्धात गिळून टाकले। त्यानंतरचे कित्येक दिवस ते त्यांच्या पोटातच होते। कालांतराने ते शिवजींच्या मूत्र मार्गाने बाहेर पडले। त्यामुळे त्यांना भार्गव हे नाव पडले। मुक्त होताच ते संजीवनी मंत्राने दैत्यांना पुन्हा जिवंत करू लागले। त्यानंतर देवेंद्रांनी बृहस्पतींचे पुत्र कच यांना ब्राह्मण कुमारांच्या रूपात संजीवनी मंत्र प्राप्त करण्यासाठी शुक्राचार्यांकडे पाठवले। त्यांनी दैत्यगुरूंना विद्या अभ्यास शिकवण्याची विनंती केली। तेव्हा त्यांचे सौंदर्य पाहून शुक्राचार्याच्या कन्या देवयानी यांच्यावर आसक्त झाल्या। त्यांच्या आग्रहाने शुक्राचार्यांनी कचांना शिष्य म्हणून स्वीकारले। काही दिवसांनी दैत्यांना त्यांचे कपट कळले। त्यांनी त्यांना दोनदा ठार मारले, पण देवयानीच्या हट्टापायी शुक्राचार्यांनी त्यांना जिवंत केले। त्यानंतर कचांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी दैत्यांनी त्यांना ठार मारून जाळले आणि त्यांची राख मध्यातून शुक्राचार्यांनाच पाजली। तेव्हा देवयानींनी कचांना जिवंत करा, अन्यथा मी प्राणत्याग करीन असे निर्वाणीचे सांगितले। तेव्हा त्यांना जिवंत केले तर माझा मृत्यू निश्चित आहे असे त्यांनी सांगितले। शेवटी त्यांनी नाईलाजाने देवयानींना संजीवनी मंत्र शिकवला। शुक्राचार्याच्या पोटात असलेल्या कचांनी तो तत्काळ आत्मसात केला। देवयानीने कचांना जिवंत केले। ते शुक्राचार्याचे पोट फाडून बाहेर आले। त्यानंतर त्यांनी मृत झालेल्या आपल्या पिताजींना जिवंत केले। मग दैत्यांचा त्रास नको म्हणून कच जाण्यास निघाले। देवयानींनी त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली, पण त्यांनी त्यांना नाकारले। त्यामुळे संतापलेल्या देवयानींनी त्यांना हा मंत्र तुम्हाला उपयोगी पडणार नाही असा श्राप दिला। तेव्हा ते म्हणाले, हा मंत्र मला उपयोगी नसला तरी देवांना नक्कीच उपयोगी ठरेल। तुमचा क्षत्रियाशी विवाह होईल। हा मंत्र तुम्हाला अर्थात एका स्त्रीला शिकवल्यामुळे तुमच्या पिताजींना याचा उपयोग होणार नाही। ते देवलोकी निघून गेले। त्यानंतर शुक्राचार्यांचा मंत्र दैत्यांना कधीही उपयोगी पडला नाही। दैत्य विप्राच्या पत्नी म्हणाल्या, गुरुदेव आता एकच कृपा करा, माझे सौभाग्य सुरक्षित राहील आणि आमचे कल्याण होईल असे एखादे प्रभावी व्रत आचरण सांगा। श्री गुरु म्हणाले, तुम्ही सोमवारचे शिवव्रत करा। या व्रतात दिवसभर उपवास करावा आणि प्रदोष समयी शिवजींची पंचोपचाराने किंवा षोडशोपचाराने पूजा करून सायंकाळी भोजन करावे। तर मित्रांनो, या अध्याय आपण इथेच थांबवत आहोत। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत। माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करा। श्री स्वामी समर्थ।